Hi, welcome to my YouTube channel Innovation. Today we are going to start from the first chapter of IT. ओके म्हणजे तुमचा जो IT विषय आहे, त्याचा आज पहिला चॅप्टर आपल्याला स्टार्ट करायचा आहे, ठीक आहे. आणि याच्यामध्ये मी व्हिडिओज एकदम हळूहळू आणि एकदम छोटे व्हिडिओज बनवणार आहे. म्हणजे 5 मिनिटं 6 मिनिटं, ठीक आहे. आतापर्यंत इंग्लिश ग्रामरचा मॅक्सिमम पार्ट कम्प्लीट झाला आहे. बट अजून डायरेक्ट इंटर स्पीच आणि पॅशिव्ह असं राहिलं, ठीक आहे. आणि ते पण आज उद्यामध्ये अपलोड होऊन जाईल. त्याच्यानंतर IT आणि त्याच्यानंतर इलेक्ट्रॉनिक्स आणि बाकी सगळे विषय आज घ्यायचे आपल्याला, ठीक आहे. आज म्हणजे या महिन्याभरामध्ये संपून जाते, ठीक आहे. तर सगळ्यात पहिले आपली इंडेक्स बघून घ्यायचा, ठीक आहे. हां, सगळ्यात पहिले आपलं चॅप्टर कोणतं आहे? ॲडव्हान्स वेब डिझायनिंग, ठीक आहे. कोणतं चॅप्टर आहे? ॲडव्हान्स वेब डिझायनिंग, ठीक आहे. ते आज आपल्याला आजपासून स्टार्ट करायचं आहे, ठीक आहे. आणि याचा जो व्हिडिओ बनेल तो पहिला जो 5 मिनिटाचा किंवा 6 मिनिटाचा असा व्हिडिओ, ओके, ठीक आहे. आता हा काय ॲडव्हान्स वेब डिझायनिंग, ठीक आहे. डिरेक्टली स्टार्ट करू आपण चॅप्टरला. ॲडव्हान्स वेब डिझायनिंग हा आपला पहिला टॉपिक, ठीक आहे. हे बघू. आता माझी शिकवायची मेथड अशी असणार आहे, की एक लाईन सांगणार, ओके. आणि त्याचं एक एक्झाम्पल आणि एक मराठी अर्थ, ठीक आहे. कारण सगळ्या गोष्टी समजल्या पाहिजे. कन्सेप्च्युअली गोष्ट समजली तर ती महत्वाची. जर ती नाही समजली तर मग तुमचा पण वेळ वाया, माझा पण वेळ वाया, ठीक आहे. काय वी हॅव बीन इंट्रोड्यूस टू बेसिक टर्मिनॉलॉजीज रिलेटेड टू क्रिएशन ऑफ वेब पेजेस. आणि एक अजून एक गोष्ट की मी शिकवताना पूर्ण लाईन बाय लाईन शिकवणार, ठीक आहे. याच्याने तुमचा वेळ नको वाया जायला. लाईन बाय लाईन शिकवतो, तुम्हाला कुठल्या बी लाईनमधून क्वेश्चन आला तुम्हाला आन्सर करता येईल, ठीक आहे. लेट स्टार्ट. वी हॅव बीन इंट्रोड्यूस टू बेसिक टर्मिनॉलॉजीज रिलेटेड टू क्रिएशन ऑफ वेब पेजेस, ओके. म्हणजे काय, आपल्या खूप प्रकारच्या अशा बेसिक गोष्टी आहे, म्हणजे क्रिएशन ऑफ वेब पेजेस, ओके. म्हणजे आपण वेब डिझायनिंग म्हणा, वेब पेजेस म्हणा, वेब, ठीक आहे. जेव्हा आपण अशी काही वेबसाईट बनतो, आपण त्या गोष्टी डिझाईन करतो, ठीक आहे. ते बी कशा डिजिटल, म्हणजे कसं कोडिंग करून. पायथन, जावा या लँग्वेजचे नाव तुम्ही ऐकले असेल, ठीक आहे. या लँग्वेजचा वापर करून आपण वेब पेजेस बनवतो. त्याच्यानंतर अजून काय, ठीक आहे. अजून काय टर्मलॉजीज बनवतो, ठीक आहे. या अशा गोष्टी आपण बनवत जाते. वेब पेजेस म्हणा, हे म्हणा, ठीक आहे. वेबसाईट म्हणा, ॲप क्रिएशन म्हणा, ठीक आहे. या गोष्टी कशापासून बनल्या जातात? कोडिंग पासून, ठीक आहे. ॲडव्हान्स वेब डिझायनिंग. आता याच्यामध्ये मी हे पण सांगणार की क्वेश्चन कोणता आहे, ठीक आहे. ठीक आहे. नेक्स्ट, द हायपर टेक्स्ट मार्कअप लँग्वेज HTML, ओके, इज अन इव्हॉल्विंग लँग्वेज, ठीक आहे. इव्हॉल्विंगचा अर्थ आहे खूप जगभरात पसरत आहे, ठीक आहे. इव्हॉल्विंगचा अर्थ काय? खूप जगभरात ही लँग्वेज पसरत आहे. आता याच्यामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवायची, काय? HTMLचा फुल फॉर्म द हायपर टेक्स्ट मार्कअप लँग्वेज किंवा हायपर टेक्स्ट मार्कअप लँग्वेज. इथून हा याचा फुल फॉर्म लक्षात ठेवा का? याचा फुल फॉर्म हा विचारला जाऊ शकतो, ठीक आहे. याचा अर्थ कळला काय? HTML या लँग्वेजचा अर्थ काय? हायपर टेक्स्ट मार्कअप लँग्वेज. आणि याचा अर्थ काय? इव्हॉल्विंग लँग्वेज, ठीक आहे. जेव्हा तुम्हाला याच्यावर काही एखादा क्वेश्चन विचारला तर तेव्हा तुम्ही हा शब्द लिहिता पाहिजे, कोणता? इव्हॉल्विंग लँग्वेज, ठीक आहे. याचा अर्थ काय? ही लँग्वेज खूप जगभर पसरलेली आहे, ठीक आहे. नेक्स्ट, आपला पुढचा टॉपिक आता डिफरंट व्हर्जन्स सपोर्टिंग डिफरंट फीचर्स, ठीक आहे. आता याचे खूप डिफरंट फीचर्स आले. आता तुम्ही आपलं युग बघताच, ठीक आहे. कोडिंगमुळे पायथन, जावास्क्रिप्ट या लँग्वेजेसमुळे आपलं जग खूप पुढे गेले, ठीक आहे. ॲप डेव्हलपमेंटमध्ये, वेब डेव्हलपमेंटमध्ये, ठीक आहे. म्हणजे सगळ्यात पहिले आपल्याकडे फोन होता, ठीक आहे. नॉर्मल, एकदम बेसिक एक्झाम्पल, एक नॉर्मल फोन नोकिया. त्याच्यानंतर अँड्रॉइड आला, त्याच्यानंतर लॅपटॉप आला, त्याच्यानंतर मॅकबुक आलं, ठीक आहे. असे व्हर्जन चेंज होत गेले, ठीक आहे ना, बरोबर. त्याच्याने काय डिफरंट व्हर्जन्स ऑफ सपोर्टिंग डिफरंट फीचर्स, ठीक आहे. वेगवेगळे वैशिष्ट्य याचे. फीचर्स म्हणजे काय? वैशिष्ट्य आहे, ठीक आहे. आता काय HTML5, नीट बघा बरं काय HTML नाही फक्त बरं का. HTML काय 5 इज करंटली यूज बिकॉज इट सपोर्ट्स मोबाईल टेक्नॉलॉजी. HTML5 ही सध्याच्या युगामध्ये, म्हणजे सध्या आता वापरलं जात आहे, ठीक आहे. ही ॲडव्हान्स वेब डिझायनिंग म्हणा की लँग्वेज म्हणा, ही सध्या मोबाईल टेक्नॉलॉजीमध्ये वापरली जाते. म्हणजे आता तुम्ही बघितलं असेल की मोबाईल ॲप डेव्हलपमेंट करायचं आहे, मोबाईल टेक्नॉलॉजी डेव्हलप करायची, ठीक आहे. मोबाईल मध्ये वेगवेगळे चेंजेस करायचे आपल्याला त्याच्या टेक्नॉलॉजीमध्ये. तर आपल्याला कुठली गोष्ट गरजेची आहे? HTML5. आणि मी एकच गोष्ट 2-3 रिपीट कावर करतोय आता, कारण ती गोष्ट तुम्हाला नीट समजली पाहिजे, ठीक आहे. हा माझा उद्देश आहे. कशासाठी वापरता? आहे मोबाईल टेक्नॉलॉजीसाठी, ठीक आहे. HTML5 कशासाठी वापरता? मोबाईल टेक्नॉलॉजीसाठी. ही गोष्ट लक्षात ठेवा, ठीक आहे. आणि इथंच बसते ना, इथेच गोष्ट क्लिअर करून घ्या, ठीक आहे. द मेजर ब्राउझर्स आर गुगल क्रोम, मोझिला फायरफॉक्स, मायक्रोसॉफ्ट एज, सफारी, ओपेरा, ॲपल सपोर्ट द फीचर्स ऑफ HTML5. आता HTML5ला कुठले कुठले अजून जे आहे ॲप्स म्हणा, हे ते सपोर्ट कोण करतं असं, ठीक आहे. याच्यामध्ये ॲपल सपोर्ट करतं, ओपेरा नावाचं एक ते सपोर्ट करतं, मायक्रोसॉफ्ट एज सपोर्ट करतं, सफारी सपोर्ट करतं, मोझिला फायरफॉक्स सपोर्ट करतं, ठीक आहे. आणि त्याच्यानंतर अजून काय मेजर ब्राउझर्स लाईक गुगल आणि क्रोम पण सपोर्ट करतात, ठीक आहे. आता यांची फक्त नावं लक्षात ठेवा, ओके. आणि अजून एक गोष्ट लक्षात ठेवा की HTML5 हे कशासाठी यूज करता.
मोबाईल टेक्नॉलॉजीसाठी हे ॲज अ MCQ तुम्हाला विचारलं जाऊ शकतं. ठीक आहे. आता माझा उद्देश काय आहे की प्रत्येक तुम्हाला लाईन बाय लाईन सांगणं. ठीक आहे. ठीक आहे. माझा उद्देश काय लाईन बाय लाईन सांगणं. कदाचित एक एक एका दिवसाला 1 किंवा 2 पेजेस होती, पण माझं म्हणणं काय लाईन लाईन बाय लाईन तुम्हाला गोष्ट कळाली पाहिजे. ठीक आहे. आता काय नेक्स्ट पॉईंट काय फॉर्म्स इन HTML5. आता हा HTML5 वापरला तर कशामध्ये मोबाईल टेक्नॉलॉजीमध्ये. ठीक आहे. मग आता काय इन 11th स्टँडर्ड वी हॅव स्टडीड डिफरंट कंट्रोल्स रिलेटेड टू फॉर्म लाईक टेक्स्ट, रेडिओ, चेकबॉक्स, सबमिट, रिसेट, सिलेक्ट अँड टेक्स्ट एरिया. म्हणजे काय इयत्ता 11वीमध्ये तुम्ही या गोष्टी शिकली आहे. कोणत्या कोणत्या कंट्रोल्स रिलेटेड टू कंट्रोल माहिती असेल. ठीक आहे. लाईक टेक्स्ट करणं, त्याच्यानंतर रेडिओ, चेकबॉक्स, सबमिट, रिसेट, सिलेक्ट अँड टेक्स्ट एरिया. ठीक आहे. या गोष्टी तुम्ही शिकल्यात असं त्यांचं म्हणणं आहे. ठीक आहे. बट आपल्यालाच माहिती आपण काय केलं 11वीला. ठीक आहे. नेक्स्ट पॉईंट दीज कंट्रोल्स आर यूज टू कलेक्ट डिफरंट काइंड्स ऑफ युजर इनपुट्स. म्हणजे काय त्या गोष्टींचा आपण समजा टेक्स्ट असणं, रिसेट असणं, सबमिट असणं, चेकबॉक्स असणं. ठीक आहे. या गोष्टींचा आपण यूज कशासाठी करतो युजरचं इनपुट. आता इनपुट म्हणजे काय की समजा तुम्हाला एखादी गोष्ट कोणतरी दिली. ठीक आहे. ठीक आहे. काय एखादी गोष्ट तुम्हाला कोणतरी दिली त्याला काय म्हटलं जातं इनपुट म्हटलं जातं. इनपुट म्हणजे काय तुम्हाला कोणतरी एखादी गोष्ट दिली त्याला काय म्हटलं जातं इनपुट म्हटलं जातं. ठीक आहे. सच ॲज कॉन्टॅक्ट डिटेल्स लाईक नेम, ॲड्रेस, सिंगल ऑर मल्टिपल ऑप्शन्स फ्रॉम ग्रुप ऑफ ऑप्शन्स. ठीक आहे. म्हणजे काय तुम्हाला कोणतरी नाव दिलंय, ॲड्रेस दिलंय, सिंगल ऑर मल्टिपल ऑप्शन्स दिले कशाचे पण. ठीक आहे. फ्रॉम ग्रुप ऑफ ऑप्शन्स ॲज वेल ॲज क्लिअरिंग अँड सबमिटिंग डेटा. ठीक आहे. डेटा क्लिअर करण्यासाठी काही गोष्टी दिल्या असं. ठीक आहे. इनपुट म्हणजे काय तुम्हाला कोणतरी काही गोष्टी दिल्या नेम दिलाय, ॲड्रेस दिलाय. ठीक आहे. त्याच्यानंतर काय HTML5 has introduced additional form controls which can also be used for validation purpose. व्हॅलिडेशन म्हणजे एक प्रकारचं चेकिंग पर्पजसाठी. ठीक आहे. म्हणजे एखादी गोष्ट तुम्हाला चेक करायची ती ट्रूथ आहे का फेक आहे. ठीक आहे. ते व्हॅलिडेशन पर्पजसाठी सुद्धा याचा यूज केला जाऊ शकतो. आता मी एकदम सिम्पल अँड क्लिअर कट मिनिंग सांगणार. ठीक आहे शब्दांचा, कारण जास्त जर मी याच्यामध्ये गेलो तर खूपच किचकट होऊन जाईल. व्हॅलिडेशन पर्पज म्हणजे एखादी गोष्ट तुम्हाला व्हेरीफाय करायची बरोबर आहे का चूक आहे. ठीक आहे. मग ते बघण्यासाठी. नेक्स्ट HTML5 ॲडव्हान्स इनपुट एलिमेंट्स. ठीक आहे. आता आपला नेक्स्ट टॉपिक आहे HTML इंट्रोड्युसेस अ न्यू नंबर ऑफ इनपुट टाईप व्हॅल्यूज फॉर द टाईप ॲट्रिब्यूट्स. ठीक आहे. आता एक प्रकारचा हा सिंटॅक्स आहे. सिंटॅक्स म्हणजे काय लिहिण्याची मेथड. ठीक आहे. इथे दिले बघा इनपुट टॅग. ठीक आहे. बघू आपण एक करू आता. ठीक आहे. पहिलं काय इनपुट टाईप आहे. आता हे काय हे सगळे इनपुट टाईप आहे. ठीक आहे. आणि हे काय डिस्क्रिप्शन देतो. ठीक आहे. आता याचा मेनली लक्षात ठेवायचं एक गोष्ट याच्यामध्ये सिमिलर आहे. ठीक आहे. काय इनपुट टाईप मध्ये नीट बघा. ठीक आहे. इनपुट टाईप मध्ये एक गोष्ट बघू थांबा. इनपुट टाईप मध्ये एक गोष्ट काय इथला याचा सिंटॅक्स बघा. आता हा सिंटॅक्स तुम्ही 1-2 जर हाताने लिहिला तर तो लक्षात राहून जाईल, किंवा असं बघितलं तर लक्षात राहून जाईल. हा काय सिंटॅक्स आहे. ठीक आहे. हा काय इनपुट. ठीक आहे. इथं लिहिलंय बघा इनपुट टाईप. ठीक आहे. काय लिहिलंय असं केलंय. ओके. हे साईन केलंय असं. आणि इनपुट टाईप इक्वल टू डबल इन्व्हर्टेड कॉमर्स मध्ये काय लिहिलंय कलर लिहिलंय. ठीक आहे. आणि असंही केलंय. ठीक आहे. एक चिन्ह आहे, एक चिन्ह आहे. ठीक आहे. लक्षात ठेवा फक्त. डिफाईन्स कलर पिकर. ठीक आहे. कलर पिकर सांगता येईल. ठीक आहे. म्हणजे ऑब्जेक्ट असं की एखादी गोष्ट त्याचं काय सांगतं आपल्याला कलर सांगतं. ठीक आहे. डिस्क्रिप्शन शॉर्ट माहिती तुम्हाला सांगतो डायरेक्ट मी. म्हणजे काय सांगतं थोडक्यात कलर सांगतं. आता हा जो पूर्ण सिंटॅक्स आहे हा तुम्ही 1-2 जर लिहून बघितला तर तुम्हाला लक्षात येऊन जाईल. ठीक आहे. पण लिहायची काही गरज नाही. ते 1-2 बघितलं लक्षात येऊन जाईल. परत इनपुट टाईप काय आता इक्वल टू काय नंबर. ठीक आहे. नंबर आहे हा. डिफाईन्स अ फील्ड फॉर एंटरिंग नंबर. ठीक आहे. आता हा काय परत एकदा तेच केलं शेवटी काय इनपुट टाईप इक्वल टू डबल इन्व्हर्टेड कॉमर्स नंबर हा शब्द घेतला आहे. ठीक आहे. डबल इन्व्हर्टेड कॉमा कम्प्लीट आणि पुढे असं केलं. ठीक आहे. कम्प्लीट केलं पूर्ण ब्रॅकेटला. ठीक आहे. डिफाईन्स अ फील्ड फॉर एंटरिंग अ नंबर म्हणजे अशी एखादी फील्ड की जिथे नंबर एंटर करतो. ठीक आहे. आता हे डिस्क्रिप्शन तुम्हाला फक्त 1-2 वाचायचं. ठीक आहे. आणि हे इनपुट टाईप 1-2 वाचायचे, कारण तुम्हाला एक्झामला हे इनपुट टाईप देते नाही डिस्क्रिप्शन विचारते, किंवा डिस्क्रिप्शन टाईप देते नाही इनपुट टाईप विचारते. ही सोपं आहे यार काय याच्यामध्ये. इनपुट टाईप मध्ये समजा दिला तुम्हाला इनपुट टाईप इक्वल टू कलर. मग याच्यामध्ये काय कलरचे रेटेड काहीतरी असणार. ठीक आहे. डिफाईन्स कलर पिकर. ठीक आहे. त्याच्यानंतर काय इनपुट टाईप इक्वल टू काय नंबर आहे. मग नंबरचे रेटेड असणार काहीतरी. नेक्स्ट इनपुट टाईप URL डिफाईन्स अ फील्ड फॉर एंटरिंग अ URL. नेक्स्ट इनपुट टाईप इमेज डिफाईन्स अन इमेज ॲज अ सबमिट बटन. हे थोडंसं लक्षात ठेवायला आवड आहे ना. हे इनपुट डेट डिफाईन्स अ डेट पिकर विथ इयर मंथ अँड डे.
इनपुट टाईप ईमेल डिफाईन्स फील्ड फॉर अन ईमेल ॲड्रेस. एक दोन गोष्टी याच्यात लास्टच्या लक्षात ठेवलं अवघड आहे, बट जे इझी ते आता पहिले करून घ्या, त्याच्यानंतर जे अवघड आहे ते करता येईल. ठीक आहे. नेक्स्ट ओके, आता नेक्स्ट करायचं स्टार्ट आपल्याला. नेक्स्ट आहे आपला इनपुट टाईप, अजून बाकी आहे. ठीक आहे. परत इनपुट टाईप आणि डिस्क्रिप्शन, परत तेच इनपुट टाईप इक्वल टू काय डबल इन्व्हर्टेड कॉमर्स म्हणजे काय मंथ आहे. ठीक आहे. डिफाईन्स अ मंथ अँड इयर कंट्रोल इन फॉर्मॅट इज इयर मंथ. आता तुम्ही ही गोष्ट बघितली असेल की आपली डेट ऑफ बर्थ कशी लिहिली जाते. ठीक आहे. आपली डेट ऑफ बर्थ कशी लिहिली असते, सगळ्यात पहिले आपला डे असतो. ठीक आहे. त्याच्यानंतर काय मंथ आणि त्याच्यानंतर काय इयर, बरोबर. बट इथं थोडा विषय वेगळा आहे. ठीक आहे. इथं काय मंथ विचारलं आहे, बरोबर. डिफाईन्स अ मंथ अँड इयर कंट्रोल इन फॉर्मॅट इज, त्याचा एक फॉर्मॅट आहे. ओके, तो फॉर्मॅट कसा आहे, पहिल्यांदा इयर इन, त्याच्यानंतर काय मंथ इन. ठीक आहे. आता हे लक्षात ठेवा. परत काय याच्यामध्ये येतात इनपुट टाईप रेंज डिफाईन्स अ रेंज कंट्रोल डिफॉल्ट रेंज इज 0 to 100. म्हणजे काय, की तुम्हाला एक रेंज सांगितलं. रेंज म्हणजे काय, की तुम्हाला एक पॉईंट दिला आहे, स्टार्टिंग पॉईंट दिला एक. ठीक आहे. हा तुमचा स्टार्टिंग पॉईंट आहे, हा तुमचा काय एंडिंग पॉईंट आहे. ठीक आहे. आणि इथून इथपर्यंतच रेंज तुमच्याकडे अवेलेबल आहे. असं हा स्टार्टिंग पॉईंट आहे, हा काय एंडिंग पॉईंट आहे, एवढीच रेंज तुमच्याकडे अवेलेबल आहे. ठीक आहे. याच्यामध्ये काय एक्झाम्पल आहे, डिफॉल्ट रेंज इज 0 to 100. म्हणजे 0 to 100 पर्यंतच नंबर तुमच्याकडे, त्या नंबरपैकी तुम्हाला एक घ्यायचं कोणता रे. ठीक आहे. कळलं. त्या 100च्या पुढे तुम्ही जाऊ शकत नाही. याचा आता काय रेंजचा हा अर्थ आहे. ठीक आहे. नेक्स्ट काय इनपुट टाईप इक्वल टू डेट टाइम लोकल. डेट टाइम लोकल. ठीक आहे. डिफाईन्स अ डेट पिकर दॅट इन्क्लूड द इयर मंथ डे अँड टाइम. म्हणजे काय, याच्यामध्ये काय काय इन्क्लूड केलं आहे डेट टाइम लोकलमध्ये, इयर मंथ डे टाइम. ठीक आहे. या गोष्टी याच्यामध्ये इन्क्लूड केल्या आहे. आता डेट टाइम लोकल लक्षात ठेवायला खूप सोपं आहे. म्हणजे कसं, त्याच्यामध्ये सगळ्या गोष्टी येतील, इयर पण येईल, मंथ पण येईल, डे पण येईल आणि टाइम पण येईल. नेक्स्ट काय इनपुट टाईप इक्वल टू टाइम डिफाईन्स अ कंट्रोल फॉर एंटरिंग अ टाइम. इझी. त्याच्यानंतर काय इनपुट टाईप इक्वल टू वीक डिफाईन्स अ वीक अँड इयर कंट्रोल. नेक्स्ट काय सर्च इनपुट टाईप सर्च डिफाईन्स अ टेक्स्ट फील्ड फॉर एंटरिंग सर्च स्ट्रिंग लाईक साइट सर्च और गुगल सर्च. ठीक आहे. हे इझी यार, हे ठीक इझी. इनपुट टाईप इक्वल टू फाईल डिफाईन्स अ फाईल स्टेट फाईल field and browse button for file uploads. Input tell used to define input fields that should contain a telephone number. ठीक आहे. टेल म्हणजे टेलिफोनचा शॉर्ट फॉर्म आहे. ठीक आहे. लक्षात ठेवा. नेक्स्ट टॉपिक बघू आता आपण. याच्यामध्ये लक्षात काय ठेवायचंय, इनपुट टाईप मध्ये ना एक तर हे देतील, हे विचारतील, किंवा हे देतील, हे विचारतील. ठीक आहे. नेक्स्ट काय इनपुट रजिस्ट्रेशन्स. आता इनपुट रिस्ट्रिक्शन्स. इनपुट रिस्ट्रिक्शन्स म्हणजे काय, की समजा तुम्हाला एखादी कोणती गोष्ट भेटली. ठीक आहे. म्हणजे समजा तुम्हाला एक चॉकलेट दिलंय, पण त्याच्याबरोबर एक रिस्ट्रिक्शन लावलंय, म्हणजे एक हे सांगितलंय की चॉकलेट खायचं नाही. ठीक आहे. हे काय म्हटलं ते इनपुट रिस्ट्रिक्शन. इनपुट रिस्ट्रिक्शन काय म्हणजे काय, पर्याय सांगतो मी. इनपुट रिस्ट्रिक्शन म्हणजे तुम्हाला जर समजा कोणी एखादं चॉकलेट दिलंय, ठीक आहे, ते चॉकलेट तुम्ही खायचं नाही म्हणजे काय रिस्ट्रिक्शन. ठीक आहे. अ लिस्ट ऑफ सम कॉमन इनपुट रिस्ट्रिक्शन इज गिवन बिलो, फ्यू ऑफ विच कॅन बी यूज फॉर व्हॅलिडेशन पर्पज. व्हॅलिडेशन म्हणजे काय, व्हेरीफायच्या पर्पजसाठी, एखादी गोष्ट चुकी बरोबर आहे ती करण्यासाठी. ठीक आहे. काय फर्स्ट ॲट्रिब्यूट डिस्क्रिप्शन. ॲट्रिब्यूट म्हणजे तेच एक प्रकारचे. ठीक आहे. शब्द डिसेबल स्पीशीज दॅट अन इनपुट फील्ड शुड बी ॲज अ डिसेबल. ठीक आहे. डिसेबल. ठीक आहे. आता डिसेबल म्हणजे काय, की एखादी गोष्ट आहे की जी प्रॉपर नेटवर्किंग करत नाही. ठीक आहे. याचा अर्थ इथं कसं घ्यायचा, इथं याचा एक्झाम्पल देतो. एखादा समोरची एखादी व्यक्ती ज्या व्यक्तीला चालता येत नाही. ठीक आहे. त्या व्यक्तीचा असा अर्थ घ्यायचा. डिसेबल म्हणजे काय, स्पीशीज दॅट अन इनपुट फील्ड शुड बी डिसेबल. म्हणजे त्या व्यक्तीला चालता येत नाही, हा तिचा प्रॉब्लेम आहे. ठीक आहे. डिसेबल म्हणजे काय, म्हणजे समजायचा अर्थ आहे बरं. ठीक आहे. रिअल मध्ये डिसेबल नाही म्हणते मी. ठीक आहे. पण समजण्यासाठी म्हणतो. ठीक आहे. की त्या गोष्टीमध्ये जे त्या व्यक्तीमध्ये काहीतरी फॉल्ट आहे असं. डिसेबलचा अर्थ तुम्ही असं घ्या की त्या एखाद्या व्यक्तीमध्ये किंवा एखाद्या गोष्टीमध्ये काहीतरी फॉल्ट आहे, काहीतरी त्या व्यक्तीमध्ये काहीतरी त्या गोष्टीमध्ये कमी आहे. ठीक आहे. मॅक्स स्पीशीज दॅट मॅक्सिमम व्हॅल्यू फॉर इनपुट फील्ड. म्हणजे मॅक्सचा अर्थ इथे कसा घ्यायचा आहे ॲट्रिब्यूटमध्ये, की त्या तिची किंमत आहे ती एकदम मॅक्स आहे. मॅक्सिमम म्हणजे एकदम जास्त आहे असं. म्हणजे उदाहरणार्थ 100 आहे. ठीक आहे. एक तर ती 100 आहे ती व्हॅल्यू, किंवा ती 1000 आहे. ठीक आहे. एक तर 100 आहे किंवा काय 1000 आहे. ठीक आहे. 100 आहे किंवा काय 1000 आहे. ठीक आहे. नेक्स्ट काय मिनिमम स्पीशीज दॅट मिनिमम व्हॅल्यू फॉर इनपुट फील्ड. या सगळ्यांचं सेमच असणार. ठीक आहे. मिनिमम म्हणजे काय, स्पीशीज दॅट मिनिमम व्हॅल्यू फॉर अन इनपुट फील्ड. मिनिमम म्हणजे काय, आता सगळ्यात कमी व्हॅल्यू जे 0 असेल 1 असेल. ठीक आहे.
पॅटर्न स्पेसिस अ रेग्युलर एक्सप्रेशन टू चेक द इनपुट व्हॅल्यूज. म्हणजे काय पॅटर्न म्हणजे काय असतं की आपण एखादी गोष्ट दिलेली असते ती चेक करतो. ठीक आहे, म्हणजे समजा पॅटर्न तुमच्याकडला आहे 1 to 100 नंबर्स पर्यंतचा पॅटर्न तुमच्याकडला आहे 1 2 3 4 5 6. ठीक आहे, हा नंबर का बरं, हा पॅटर्न का बरं तुम्हाला चेक करण्यासाठी. ठीक आहे, इनपुट व्हॅल्यूज. नेक्स्ट काय रीड ओनली स्पेसिस दॅट अन इनपुट फील्ड इज रीड ओनली कॅन नॉट बी चेंज. म्हणजे काय, या फक्त रीडिंगच्या फॉर्मॅटमध्ये असं चेंज होऊ शकत नाही. ठीक आहे, म्हणजे रीड म्हणजे फक्त वाचता येऊ शकते या फील्ड. ठीक आहे, त्याच्यानंतर काय प्लेस होल्डर दिस ऍक्ट्स ॲज अ टेम्पररी लेबल शोईंग द पर्पज ऑफ अ टेक्स्ट फील्ड विदाउट रिक्वायरिंग अ लेबल टॅग. कुठलाही लेबल टॅग न लावता या गोष्टी वर्क करू शकतात. ठीक आहे, प्लेस होल्डर अच्छा ते थोडंसं हीच अवघड असणार आहे. ठीक आहे, प्लेस होल्डर लक्षात ठेवा थोडं अवघड असणार आहे, पण तरी सांगतो इझी करून. प्लेस होल्डर म्हणजे काय की तुम्हाला एखादी गोष्ट लेबल लावलं विदाउट रिक्वायरिंग अ लेबल टॅग. म्हणजे समजा आता एक एक्झाम्पल देतो. तुम्ही एखादी गोष्ट केली. ठीक आहे, तुम्हाला माहिती ती गोष्ट तुम्ही चांगली केली आहे बरोबर, पण त्याचं तुम्हाला क्रेडिट दिलं जात नाहीये. ठीक आहे, तुम्ही एखाद्या गोष्टी ठिकाणी चांगलं काम करताय पण त्याचं तुम्हाला काही प्राईज म्हणा काही त्याचं बक्षीस दिलं जात नाही असं. ठीक आहे, प्लेस होल्डरचं एक्झाम्पल म्हणून तुम्ही हे घ्या. ठीक आहे, ज्यांना काय रिक्वायर्ड स्पेशली दॅट इनपुट फील्ड इज रिक्वायर्ड मस्ट बी फिल्ड आउट. ठीक आहे, म्हणजे एखादी इनपुट फील्ड इज रिक्वायर्ड म्हणजे उदाहरणार्थ एक्झाम्पल द्यायचं पण एखादं समजा तुम्हाला ही गोष्ट काहीतरी रिपेअर करायला जायचं. ठीक आहे, समजा तुमचं कूलर बंद पडलाय, तुमचं टीव्ही बंद पडलाय, तर तुमचे ज्याच्याकडे तुम्ही रिपेअर करायला जाशाल त्याला तुम्हाला पहिल्यांदा काही इनपुट द्यावं लागेल. ठीक आहे, म्हणजे तो पहिले ॲडव्हान्स पैसे मागणार. म्हणजे टीव्ही म्हणा रिपेअर म्हणा असं काही रिपेअर करायला आणि तो पहिले तुम्हाला ॲडव्हान्स पैसे मागणार. ठीक आहे, त्याच्यानंतर तुम्हाला तो पूर्ण रिपेअर झाल्यानंतर बाकीचे पैसे मागणार. आता हे हे इनपुट फील्डसाठी किंवा रिक्वायर्ड फील्डसाठी एक्झाम्पल लक्षात ठेवा. ठीक आहे, ऑटो कम्प्लीट स्पेसिस वेदर अ फॉर्म ऑर इनपुट फील्ड शुड हॅव ऑटो कम्प्लीट ऑन ऑर ऑफ. ठीक आहे, आता ऑन ऑर ऑफ म्हणजे माहिती काय, एखादी गोष्ट बंद होते किंवा चालू होते. ठीक आहे, ऑटो फोकस स्पेसिस दॅट इनपुट फील्ड शुड ऑटोमॅटिकली गेट फोकस वेन द पेज लोड्स. ऑटो फोकस म्हणजे काय, एखादी पेजेस आपल्याला लोड होतं ऑटोमॅटिकली. ठीक आहे, म्हणजे जे पेजेस तुम्हाला दिले एखादे ब्राउज तुम्ही करताय गुगल सर्च करताय ते पेजेस ऑटोमॅटिकली येत आहे. ठीक आहे, ते शब्द कोण लक्षात ठेवायचा आहे ऑटोमॅटिकली. ठीक आहे, काही शब्द आहे मेन तेच लक्षात ठेवा फक्त. हाईट अँड विथ स्पेसिस दॅट हाईट अँड विथ ऑफ अन इनपुट टाईप इक्वल टू इमेज. एखादी इमेज तुम्हाला दिली. ठीक आहे, एखादी इमेज तुम्हाला दिली आहे. ठीक आहे, त्या इमेजची हाईट अँड विथ ही इक्वली. ठीक आहे, हे समजण्यासाठी सांगतोय फक्त, ही हाईट अँड विथ ही समजण्यासाठी सांगतोय तुम्हाला. ठीक आहे, नेक्स्ट काय मल्टिपल स्पेसिस दॅट users is allowed to enter more than one value in the input element. this works in this works with the input types like email and file. ठीक आहे, आता हे काय मल्टिपल मध्ये काय असतं कशासाठी वापरलं जातं की ईमेल आणि फाईलसाठी वापरलं जाते. कशासाठी, ईमेल आणि फाईलसाठी. ठीक आहे, हां नेक्स्ट काय आता टॉपिक आपला. आता ह्या गोष्टी यांच्यातले फक्त तुम्हाला एक दोनदा वाचून घ्यायची फक्त, ते बरोबर लक्षात राहते, जास्त काही पाठ करायची गरज नाही. आणि याच्यामध्ये जेव्हा एक्झाम बोर्ड एक्झामची जवळ तेव्हा मी अजून याच्यामध्ये IMP क्वेश्चन देऊन टाकणार आहे, याच्यातले फिक्स क्वेश्चन देऊन टाकणार आहे मी. ठीक आहे, सगळ्या गोष्टी करायची गरज पडणार नाही पण तरी बी. ठीक आहे, सम अदर युजफुल ॲट्रिब्यूट्स यूज विथ इनपुट आर. ओके, सगळ्यात इम्पॉर्टंट ॲट्रिब्यूट्स कोणते कोणते. ID. This is used to identify the HTML element uniquely throughout the document object model. म्हणजे काय HTML लँग्वेजमध्ये. ठीक आहे, जे तुम्हाला गोष्टी दिलेल्या आहेत ज्याच्यामध्ये जे एलिमेंट्स आहे जे ऑब्जेक्ट्स त्याच्यामध्ये आहे ते व्हेरीफाय करण्यासाठी याचा यूज केला जातो. ठीक आहे, दिस इज यूज टू आयडेंटिफाय ऑर व्हेरीफाय द HTML एलिमेंट युनिकली म्हणजे एकदम स्पेशली. म्हणजे उदाहरणार्थ समजा सांगतो एक्झाम्पल येतो याचं एखादं एक्झाम्पल देतो. तुमच्या शाळेमध्ये सगळ्यात जास्त हुशार मुलं आहे म्हणजे हुशार मुलं म्हणजे कोणतरी एकच हुशार मुलगा असतो. ठीक आहे, तो हुशार मुलगा ओळखायचा कसा, त्याचे शिक्षक लोक काय करतात, शिक्षक एक्झाम घेतात. ठीक आहे, एकदा ती तोंडी घेतात किंवा रिटर्न एक्झाम घेतात. मग त्या एक्झाममध्ये आपल्याला कळतं की कोण हुशार कोण नाही असं. ठीक आहे, मग त्याच मेथड प्रमाणे ID हे एक एक्झाम्पल घेतं किंवा ID एक हे करतं व्हेरीफाय करतं की कोण यांच्यापैकी कोणता HTMLचा एलिमेंट हा हुशार आहे. ठीक आहे, नेक्स्ट काय क्लास इट इज यूज टू अप्लाय CSS स्टाईल टू इंडिव्हिज्युअल इनपुट एलिमेंट. एक CSS स्टाईल आहे, हा स्टाईल इम्प्लिमेंट कर म्हणजे एक प्रकारचं हे इम्प्लिमेंट केलं जातं. आता याचा अर्थ याचा एक एक्झाम्पल येतो. म्हणजे उदाहरणार्थ तुम्ही एखाद्या क्लासमध्ये गेले त्याच्यामध्ये मुलं जर कॉप्या करणारे असतील वगैरे सगळंच ठीक एकमेकांना दाखवणारे असेल ना त्याचा काय उपयोग नसतो बरोबर. त्याच्यामध्ये एक ऑप्शन असतो काय मुलांची जागा चेंज करणं, प्रत्येकाला लांब लांब बसवणं. ठीक आहे, प्रत्येकाचं तुम्ही लांब लांब बसवलं तर कोण गोवाच बघू शकेल का नाही. मग एक्झाम्पल कशाचं क्लासचं एक्झाम्पल लक्षात ठेवा, हे लक्षात ठेवण्यासाठी. इंडिव्हिज्युअल इनपुट म्हणजे काय प्रत्येकाला सेपरेट बसवता येईल आपल्याला. ठीक आहे, इंडिव्हिज्युअल इनपुट घेता येईल म्हणजे प्रत्येकाने किती पेपर अटेम्प्ट केला ते आपल्याला नक्की कळू शकेल. ठीक आहे, आता नेक्स्ट
आता ठीक आहे, आता आपल्याला हा कोड बघायचा पूर्ण. ठीक आहे, एक्झाम्पल एक दिले. ठीक आहे, आता हा इथून थोडं नीट लक्ष द्या. हा थोडा एक कोड आहे, जो कोड एक मी तुम्हाला याच्यावर टाईप पण करून दाखवणार आहे. ठीक आहे, गुगल क्रोमवर टाईप पण करून दाखवेल मी याच्यावर. तर सगळ्यात पहिले समजून घ्या काय, कारण हा कोड समजायला खूप अवघड आहे. कारण म्हटलं तर फक्त तरी स्टार्ट मी ट्राय करतो. ठीक आहे, इथे काय शब्द पहिल्यांदा डॉक टाईप HTML. ठीक आहे, हा एक कोड आहे. ठीक आहे, हा कोड लिहिला हेड. आता हा मी कोड थोडा वाचतोय ना, पहिल्यांदा तुम्हाला कळली कशाबद्दल. हा एक एक गोष्ट वाचायची. डॉक टाईप HTML. ठीक आहे, हेड टायटल फॉर्म्स इन HTML5 टायटल हेड. हे कशाबद्दल आहे? बॉडीबद्दल. म्हणजे याच्यामध्ये काय सांगितलं, याच्यामध्ये बॉडीबद्दल इन्फॉर्मेशन सांगितली. कशाबद्दल? बॉडीबद्दल. बरोबर, बॉडीमध्ये इन्फॉर्मेशन सांगितली. ठीक आहे, पहिल्यांदा काय सांगितलंय? डॉक टाईप HTML हेड. आपल्याला असं ना ते आपण एखादी गोष्टीची सुरुवात करतो, पहिल्यांदा आपण हेडिंग देतो, त्याच्यानंतर आपण काय घेतो? टायटल घेतो. ठीक आहे, त्याच्यानंतर काय? बॉडी घेतो. ठीक आहे, आपण एसे रायटिंग मध्ये वगैरे स्टार्ट करून एसे रायटिंग, लेटर रायटिंग मध्ये तसं सगळ्यात पहिले काय? हेडिंग घेतो आपण. बरोबर, त्याच्यानंतर काय होतो? टायटल, त्याच्यानंतर काय? बॉडी. फॉर्म्स इन HTML5. ठीक आहे, आणि HTML5 हा कोड आहे. ठीक आहे, हा कोड आहे. हा तुम्हाला लक्षात ठेवण्याची वगैरे गरज नाही. हे फक्त लक्षात ठेवा कसं आलं, काय आलं. ठीक आहे, त्याच्यानंतर काय? फॉर्म, नेम, इनपुट, टाईप, डेट, टेक्स्ट, ऑटो कम्प्लीट. ठीक आहे, आता इथं कशाबद्दल सांगताय? टेक्स्ट बद्दल सांगताय. कशाबद्दल? टेक्स्ट बद्दल सांगताय. फक्त लक्षात ठेवा कशाबद्दल कोण काय सांगताय. ठीक आहे, नेक्स्ट ईमेल इनपुट, ईमेल नेम, ईमेल. ओके, फक्त लक्षात ठेवा इथं कशाबद्दल सांगताय? इथे ईमेल बद्दल सांगताय. इथे इनपुट कशाबद्दल ऍड केलाय? ईमेल बद्दल ऍड केलाय. डेट ऑफ इन्सेप्शन. डेट ऑफ इन्सेप्शन म्हणजे हे सांगतो की कुठल्या गोष्टी ऍड केल्या गेल्या त्या तारखेला. ठीक आहे, याचा अर्थ असा. ठीक आहे, इनपुट टाईप इक्वल टू डेट नेम बी डे. ओके, बी डे. ठीक आहे, असा शब्द आहे हा. ठीक आहे, ऑफिस टाइम, इनपुट टाईप टाइम नेम युजर टाइम. ओके, आता याच्यामध्ये काय? याच्यामध्ये काहीच हे आहे, फक्त एक नाव दिलंय. ठीक आहे, आणि एक ऑफिस टाइम दिलाय. ठीक आहे, ऑफिस टाइम म्हणजे हा फक्त एक शब्द दिलाय. याच्यामध्ये फक्त लक्षात एकच गोष्ट ठेवायची, काय? की हा कोड कसा आलाय. याच्यामध्ये लक्षात एवढंच ठेवायचं की हा कोड कसा आलाय. ठीक आहे, त्याच्यानंतर काय? नंबर ऑफ इयर्स कम्प्लिटेड बिटवीन. एक मिनिट, हा रेकॉर्डिंग होते का? येस, रेकॉर्डिंग होते. आता काय? नंबर ऑफ इयर्स कम्प्लिटेड बिटवीन 1 and 100. इनपुट डे टाईप. ठीक आहे, मिनिट 1 मॅक्सिमम 1 to 100 पर्यंत नंबर फक्त. ठीक आहे, ऑफिस टाइम, फोन नंबर. ठीक आहे, आणि तो फोन नंबर मधला तो फोन नंबर किती मध्ये असेल? एक तर 0 कि 9 मधला नंबर असेल, की 2 असेल, किंवा 0 to 9 मधला नंबर असेल. ठीक आहे, आता असा हा कोड आहे. ठीक आहे, आता हा कोड काही पाठ करण्याची गरज नाही, फक्त लक्षात ठेवा इथे शब्द वाचता आला पाहिजे हा कोड काय वगैरे. ठीक आहे, आता नेक्स्ट पेज. हा नेक्स्ट पॉईंट. आता इथे एक्झाम्पल दे, आपण एक्झाम्पल बघू आता काय. दिस आउटपुट इज ॲज फॉलो. अरे यार, म्हणजे एकदम सिंपल आहे. काय? जे तुम्हाला एवढी इन्फॉर्मेशन दिली. ठीक आहे, ती इन्फॉर्मेशन इथं भरता आली पाहिजे. नेम काय, ईमेल काय, डेट ऑफ इन्सेप्शन काय, ऑफिस टाइम काय, ती तुम्हाला ह्या सगळ्याचा वापर करून इथं भरती आली पाहिजे. ठीक आहे, हाच उपयोग असतो कोडिंगचा. ठीक आहे, म्हणजे ही जी तुम्ही इन्फॉर्मेशन इथं भरली सगळी. ठीक आहे, इन्फॉर्मेशन जी तुम्हाला दिली ती इथं भरता आली पाहिजे. एकदम सिंपल ती भरणं. ठीक आहे, नेक्स्ट बघू आता आपण. पुढे काय आता? The meta tag is a tag in HTML that describes some aspects of the contents of a web page. आता वेब पेज माहिती असेल तुम्हाला. ठीक आहे, वेब पेज, वेब डिझायनिंग वगैरे हे माहिती असेल. द HTML मेटा टॅग इज युज्ड बाय सर्च इंजिन्स टू सर्च इन्फॉर्मेशन दॅट इज प्रोव्हाइडेड विथ द वेब पेज. म्हणजे जी तुम्हाला इन्फॉर्मेशन सर्च करायची. ओके, वेब पेज, वेब इंजिनचा वापर करून, म्हणजेच गुगल, परप्लेक्सिटी, ChatGPTचा वापर करून. ठीक आहे, HTMLचा उपयोग करून इथे यूज केली जाते. दिस इज एम्प्टी टॅग, सिंग्युलर टॅग विच कॅरीज इन्फॉर्मेशन विथ इट्स ॲट्रिब्यूट्स. द मेटा टॅग इज प्लेस बिटवीन हेड अँड हेड टॅग्स. मेटा डेटा विल नॉट बी डिस्प्लेड ऑन द वेब पेज. वेब पेजवर हा डेटा येत नाही. ठीक आहे, attributes of meta tag, attributes, values, description. Wait, attributes, values, description. पहिलं काय? नेम. The value of the name attribute can be related to any of the following: author, description, keywords, copyright, meta name, author. म्हणजे काय? एकदम सिंपल यार. ॲट्रिब्यूट्स ऑफ मेटा टॅग हा पहिला पॉईंट आहे आपला. ठीक आहे, याच्यामध्ये काय? व्हॅल्यूज. पहिली व्हॅल्यू काय दिली आपल्याला? नेम. द व्हॅल्यू ऑफ द नेम attribute can be related to any of the following: author,
एक्झाम्पल द्या आपलं, ठीक आहे. ऑथर लिहिलंय, डिस्क्रिप्शन लिहिलंय, त्याचं कीवर्ड्स आहे, कॉपीराईट आहे. आता एखाद्या ऑथरने एखादी पुस्तक लिहिलं, त्याचं पुस्तक कोणी छापलं, त्याला काय म्हटलं, कॉपीराईटचा इश्यू असतो, ठीक आहे. म्हणजे काय, मेटा नेम इक्वल टू काय, ऑथर आहे, हा एक कोड आहे, ठीक आहे. हा एक कोड लिहिला गेला इथे. डिस्क्रिप्शन काय, स्पीशीज दॅट द नेम ऑफ द मेटा डेटा लाईक ऑथर, कीवर्ड्स और डिस्क्रिप्शन, याच्याबद्दल ही इन्फॉर्मेशन सांगितल्या ते. म्हणजे त्या ऑथर बद्दल इन्फॉर्मेशन काय काय, कीवर्ड्स आहे, डिस्क्रिप्शन आहे, ऑथर आहे, या गोष्टी सांगितल्या जातात, ठीक आहे. नेक्स्ट काय बघू बरं आपण, अजून किती बाकी आहे, अजून भरपूर आहे, ठीक आहे. भरपूर मोठा व्हिडिओ होऊन गेलाय खरं म्हटलं तर, ठीक आहे. आता इथपर्यंत आलोय आपण, ठीक आहे. कुठपर्यंत आलोय, इथपर्यंत आलो, ठीक आहे. आता हा चार्ट, चार्ट इथून परत आपल्या पुढच्या एक लेक्चर घेईन मी अजून, याच्यामध्ये हा चॅप्टर संपवून देईन, ठीक आहे. 2 लेक्चरमध्ये एक चॅप्टर तुमचं संपून जाईल, ठीक आहे. माझं एवढंच म्हणणं आहे की जी तुमची मित्र मैत्रिणी आहे ती सगळ्यांना हे चॅनल फॉलो करायला सांगा, ठीक आहे. माझं इंटेन्शन एवढंच आहे की फक्त जास्तीत जास्त मुलांपर्यंत माझं चॅनल गेलं पाहिजे, की ज्या मुलांना खरंच शिकायची इच्छा वगैरे असेल, ठीक आहे, अशा मुलांपर्यंत मला पोहोचण्याची इच्छा खरं म्हटलं तर. माझं इंटेन्शन एवढंच आहे. आणि माझी ओळख करून देतो, जर ओळख मला माहीत नसेल, ठीक आहे. माझं नाव आहे शुभम बरके, ठीक आहे. मी पण एक शाळेवर शिक्षक आहे खरं म्हटलं तर. शाळेवर पण शिकवतो आणि कॉलेजवर पण कधी कधी मला लेक्चर वगैरे दिले असतात, ठीक आहे. पण मेनली माझं शाळेवर जास्त काम असतं, ठीक आहे. मेनली हे सगळे विषय असतात जे आम्हाला शिकवायला लागतात डिग्रीच्या फॉर्ममध्ये. पण म्हटलं आपला फायदा फक्त मुलांना नको व्हायला, सगळ्या मुलांना झाला पाहिजे महाराष्ट्रातल्या. म्हणून माझं इंटेन्शन आहे. मग माझी अशी इच्छा आहे की तुम्ही सगळ्यांनी मला मदत करावी, ठीक आहे. तुम्ही मदत कशी करा, तुमचं ही फक्त एकच इच्छा आहे, तुम्ही हे चॅनल जास्तीत जास्त मुलांपर्यंत पोहोचा, ठीक आहे. तुमचे मित्र मैत्रिणी वगैरे असेल. आता याच्यावर मी सगळ्या दिवशी आणणार आहे. आज आयटीचं पहिलं लेक्चर अपलोड केलं आहे. आयटी मी कंप्लीट 5-6 दिवसामध्ये आयटीचं पूर्ण सिलेबस संपवतो तुमचा, ठीक आहे. त्याच्यानंतर प्रॅक्टिकल, त्याचे आयएमपी, वन शॉट सगळंच, आणि एक PDF देणार आहे. ते PDF मध्ये हँड रिटन नोट्स प्लस त्याच्यामध्ये मागच्या वर्षी 5 वर्षाच्या क्वेश्चन पेपरून टाकणार आहे, उत्तर असेल, ठीक आहे. नेक्स्ट इलेक्ट्रॉनिक्स, त्याच्यानंतर कम्प्युटर सायन्स साईड बाय साईड मी ते बी टाकत राहणार आहे. इंग्लिशचं चालूच राहणार आहे, बरोबर. इंग्लिशचं आपलं मेन चॅनल आहे. त्याच्यानंतर हिंदी मराठीचे पण IMP क्वेश्चन देणार आहे मी. आणि राहिला विषय कोणता अजून, जॉग्राफी, सगळ्या विषयांची देणार आहे मी, ठीक आहे. मग तुमच्या मित्रांना सांगा की हे जॉईन व्हायला, ठीक आहे. कारण लवकर जॉईन झाले तर तुम्हाला सिलेबस लवकर कंप्लीट करता येईल. कारण आता वन शॉट वगैरे अपलोड करायला वेळ नाही ना, तसं डिस्क्रिप्शनमध्ये शिकून घ्या पूर्णपणे, ठीक आहे. आता ह्या चॅप्टरचा अजून एक लेक्चर लागेल, त्याच लेक्चरमध्ये हे चॅप्टर पूर्णपणे फिनिश, ठीक आहे. असे प्रत्येक चॅप्टरचे 2-2 लेक्चर घेऊन मी हे चॅप्टर फिनिश करेन, ठीक आहे. धन्यवाद.